आपण या वेळेमध्ये देवाच्या सानिध्यामध्ये उठून उभं राहूया आणि याच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. सर्वांनी डोळे बंद करूया आणि आजच्या दिवसाबद्दल परमेश्वराला धन्यवाद देऊया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद. परमेश्वरा तू स्तुती करतो, कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. प्रभुदेवा आतापर्यंत आम्हाला सांभाळलं, आठवडाभर तू आमची काळजी घेतली आणि परमेश्वर आजचा दिवस तू आमच्या जीवनामध्ये दिला आणि परमेश्वरा ही सुंदरशी वेळ प्रभुदेवा तू आमच्या जीवनामध्ये दिली, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. की प्रभुदेवा जेणेकरून आम्ही प्रभुदेवा मंदिरामध्ये यावं आणि परमेश्वरा पूर्ण अंतःकरणानं तुझी भक्ती आणि आराधना करावी. प्रभुदेवा आम्ही जे काही जमलेलो आहोत लोक आहोत परमेश्वरा, इथं उभा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर. प्रभुदेवा आजच्या भक्तीमध्ये आजच्या प्रार्थनेमध्ये तुझं सानिध्य तुझी उपस्थिती असू दे परमेश्वरा. तू आज प्रत्येकाची वैयक्तिक भेट घे परमेश्वरा आणि याच्या आराधनेद्वारे परमेश्वरा आम्ही प्रत्येकानं तुला महिमा द्यावी, गौरव करावं असं होऊ दे परमेश्वरा. प्रभुदेवा जे येण्याच्या मार्गावरती असतील त्यांचे मार्ग मोकळे कर. पवित्र आत्मा त्यांच्या अंतःकरणामध्ये परमेश्वरा एक प्रभुदेवा तुझ्याबद्दलची ओढ असू दे परमेश्वरा आणि त्या ओढीनं परमेश्वरा तू आज प्रत्येकाला या मंदिरामध्ये परमेश्वरा घेऊन ये अशी आम्ही आग्रहाची प्रार्थना करत आहे. नांदेडमध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रार्थना भक्ती चालू आहे प्रत्येक ठिकाणची प्रार्थना भक्ती तू आशीर्वादित कर. प्रत्येक चर्चमध्ये प्रत्येक मंडळीमध्ये तुझा सानिध्याचा अनुभव तुझ्या उपस्थितीचा अनुभव आज प्रत्येक विश्वासणाऱ्यांना दे अशी आम्ही आग्रहाची प्रार्थना करत आहे. आज तू प्रत्येकाच्या अंतःकरणाशी बोल, प्रत्येकाशी तू भेट घे परमेश्वरा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कारण परमेश्वरा तू महान आणि जिवंत देव आहेस. प्रभुदेवा या जगामध्ये तुझ्यासारखा कोणी नाही. धन्यवाद देतो परमेश्वरा, तू स्तुती करतो, प्रशंसा करतो. येशू तुझं नाव उंचावितो परमेश्वरा. धन्यवाद, धन्यवाद. पुन्हा एकदा आता होणारी भक्ती आराधना आम्ही तुमच्या मनात देत आहे. आजच्या भक्तीचा ताबा तू घे. तू आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर, आमच्या मुखाला स्पर्श कर परमेश्वरा आणि आम्ही पूर्ण अंतःकरणानं तुझी आराधना करावी असं होऊ दे. धन्यवाद देतो पवित्र आत्मा, तुझा परमेश्वरा स्पर्श तू आम्हाला कर. प्रभुदेवा तू आम्हा प्रत्येकाला चालव. धन्यवाद, धन्यवाद देतो. ती स्तुती प्रशंसा करून प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्याला. आमेन, आमेन. हालेलुया. उपासनाचे गीत गाव्या. या वेळेमध्ये उपासना संगीत मधलं 33 नंबरचं ईश्वराची दया किती थांगतीचा लागेना. Bari
भार, टाकी माझ्यावरी भार, बापावरी टेकताना लेकरांना सुख फार, येशू पाशी राहताना हर्ष वाटतो अपार. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. यावेळी सुंदर गीतकारानं गीत लिहिलेलं आहे. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार. देव आपल्यावरती इतकं प्रेम करतो की तो आपल्या सर्वांचा भार त्याने काय केला, स्वतःवरती घेतला. मग ते चरण फक्त गावे आपण. देव खरा ममताळू अंत काही लागेना. देव इतका ममताळू आहे, तो कृपाळू आहे, तो प्रेमळ आहे की त्याचा अंत लागणं मुश्किल आहे. आणि केवढा तो कनवाळू माणसांना कळेना. कधी कधी आपल्याला सुद्धा कळत नाही. आपण सुद्धा चुकीच्या मार्गाने जातो, आपण परमेश्वराच्या विरोधात वागतो आणि या जगातील लोकांना सुद्धा तो मार्ग कळत नाही. म्हणून ते गीत गाव्या, ते चरण गाव्या सर्वजणांनी मोठ्या आवाजामध्ये. देव खरा ममताळू अंत काही लागेना, केवढा तो कनवाळू माणसांना कळेना. देव खरा ममताळू अंत काही लागेना, केवढा तो कनवाळू माणसांना कळेना. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. ईश्वराची दया किती भांगतीचा लागेना, न्याय तरी त्याची प्रीती सेंदुये बडी जाना. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा, तू आमच्यावरती अत्यंत प्रेम करत आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, आमचं सर्व ओझं परमेश्वरा आम्ही सर्व तुझ्याकडे देत आहोत परमेश्वरा. कारण परमेश्वरा तू आमचं ओझं हलकं केलेलं आहेस. प्रभुदेवा, तू आम्हाला सर्व पापातून मुक्त केलेलं आहेस. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा, तू अत्यंत ममताळू परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, तुझा अंत लागत नाही. प्रभुदेवा, तू इतका कनवाळू परमेश्वर आहेस की प्रभुदेवा तू आमच्यावरती अत्यंत प्रेम करत आहेस. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा, आम्ही प्रत्येक व्यक्तीनं परमेश्वरा या प्रेमाची जाणीव परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी ठेवण्यासाठी तुझी कृपा तू आम्हा प्रत्येकावरती कर परमेश्वरा. प्रभुदेवा, तुझं प्रेम आम्ही कधीच विसरून जाऊ नये. तुझी दया, तुझी कृपा प्रभुदेवा याचा आम्ही गैरफायदा घेऊ नये यासाठी तुझी कृपा आम्हा प्रत्येकावरती दे. इथं वाचलेल्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मनात देत आहे. होणारी स्तुती आराधना तू आशीर्वादित कर. तुझ्या सानिध्याचा अनुभव दे. धन्यवाद, धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. आपण सर्वजण बसून घेऊया प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि काही वेळ आपण बसून परमेश्वराला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया. आणि प्रत्येकाला विनंती की प्रत्येकानं टाळ्या वाजवायच्या आहेत मोठ्यामध्ये आणि त्याचप्रमाणे मोठ्या आवाजामध्ये परमेश्वराचं गीत गायचं आहे. हालेलुया. कारण रविवारी आपण सर्वजण एकत्र यासाठी येतो की आपल्या परमेश्वराचा गौरव करण्यासाठी. मग आपण शांत बसून चालणार नाही. हालेलुया. आपण सर्वांनी निश्चय केला पाहिजे की आज मी परमेश्वराची स्तुती करणार. हालेलुया. मी कोणत्या पास्टरांसाठी किंवा या मंदिरासाठी या ठिकाणी आलेलो नाही. मी कुणासाठी आलेलो आहे? माझ्या प्रभूसाठी आलेलो आहे. म्हणा, मी माझ्या प्रभूसाठी आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून उल्हासानं आनंदानं गीत गावी आणि प्रभूला धन्यवाद देऊया. आज का दिन यहोवा ने बनाया.
का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस। आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस। मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर ले। मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर ले। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। प्रभु को महिमा, प्रभु को महिमा मिले, चाहे वो मेरा अपमान। प्रभु को महिमा मिले, चाहे वो मेरा अपमान। वह बड़े मैं घटो, रहे इसी का ध्यान। वह बड़े मैं घटो, रहे उसी का ध्यान। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का स्तुति प्रशंसा, स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। उसको हम पाते रहे, चाहे जहां भी रहे। मोठ्या आवाजात आज का दिन, आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। प्रेम की तेरी या मेरे मन में भर दे अपनी प्रीत। या मेरे मन में भर दे अपनी प्रीत। तेरे प्रेम के गाएंगे, हालेलुया, तेरे प्रेम के गाएंगे। बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। क्रूस पर अपना खून बहाया, मुझे पापी को दे शिफा। क्रूस पर अपना खून बहाया, मुझे पापी को दे शिफा। मन मेरे तू बोल सदा, मन मेरे तू बोल सदा। बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय, मिलकर जय, जय जय।
तेरी कुदरत की यह शान, खुद ही दाता खुद ही दान। तेरी कुदरत की यह शान, खुद ही दाता खुद ही पूरे कर मन के अरमान, हालेलुया, पूरे कर मन के अरमान। बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय, बोलो जय मिलकर जय, अपनी खिदमत अपनी ले मुझसे, इस मंदिर में तू बसे। खिदमत अपनी ले मुझसे, इस मंदिर में तू बसे। हिंद में तेरा नाम रहे, हालेलुया, हिंद में तेरा नाम रहे। बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। हालेलुया, मोठ्यानं हालेलुया। देवाची स्तुती असो। पुन्हा एकदा आपण गीत गाऊया। येशू आहे सच्चा गडग्या, उसकी हा वेडे। येशू माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही। सर्वजण म्हणा, येशू माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही। बेसरा ते गीत गाऊया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊ। येशू है सच्चा गडरिया, उसके हम बेड़े हैं। हरी चराइयों में हमें चराता है। यीशु है सच्चा गडरिया, उसके हम बेड़े हैं। हरी चराइयों में हमें चराता है। वादी पहाड़ियों में ले चलता है, जहाँ पे सुखदाई झरने बहते हैं। वादी पहाड़ियों में ले चलता है, जहाँ पे सुखदाई झरने बहते हैं। यीशु है सच्चा गडरिया,
हालेलुया आमेन आमेन हालेलुया आमेन हालेलुया आमेन हालेलुया आमेन हालेलुया आमेन हालेलुया तेरा प्यार है महान तेरा प्यार है यहाँ मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान तेरा प्यार है महान तेरा प्यार है यहाँ मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार जय जयकार जय जयकार तूने मेरे लिए क्या कुछ न किया जय जयकार जय जयकार तूने मेरे लिए क्या कुछ न किया मेरी सूरत बिगड़ी थी मेरा दिल था खाली तूने सिंचा लहू से ताकि आए हरियाली मेरी सूरत बिगड़ी थी मेरा दिल था खाली तूने सिंचा लहू से ताकि आए हरियाली क्यों ना बोलूं फिर मैं तेरे जय जयकार जय जयकार तूने मेरे लिए क्या कुछ न किया जय जयकार जय जयकार तूने मेरे लिए क्या कुछ न किया आई जीवन में कुछ आई अपनी जिंदगी तू है जिंदा शाफिया मुझको दी है जिंदगी आई जीवन में खुशी आई अपनी जिंदगी तू है जिंदा शाफिया मुझको दी है जिंदगी क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार जय जयकार जय जयकार तूने मेरे लिए क्या कुछ न किया जय जयकार जय जयकार तूने मेरे लिए क्या कुछ न किया अपनी रूह से भर दिया तेरे जी उठने की अपनी रूह से भर दिया अपनी शक्ति मुझको दी ताकि दो मैं गवाही तेरे जी उठने की क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार जय जयकार जय जयकार तूने मेरे लिए क्या कुछ न किया जय जयकार जय जयकार तूने मेरे लिए क्या कुछ न किया तेरा प्यार है महान तेरा प्यार है यहाँ मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान तेरा प्यार है महान तेरा प्यार है यहाँ मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार जय जयकार जय जयकार तूने मेरे लिए क्या कुछ न किया जय जयकार जय जयकार तूने मेरे लिए क्या कुछ न किया जय जयकार तूने मेरे लिए क्या कुछ न किया हालेलुया आपण या वेळेमध्ये उठून उभा राहावे प्रभूच्या सानिध्यामध्ये सर्वांनी आणि उल्हास संगीतमधलं एक गीत गावे 117 नंबरचं कोण मित्र येशूवाने सारे ओझे वाहाया ज्याप्रमाणे ते इंग्लिश सॉन्ग आहे व्हॉट अ फ्रेंड वी हॅव इन जीसस त्याचं मराठी गीत आहे कोण मित्र येशूवाना आणि येशू आपल्या सर्वांचा मित्र बनू इच्छित आहे आपल्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी चाललेल्या आहेत त्या आपल्या प्रभूला माहीत आहेत परंतु त्याची इच्छा आहे की आपण त्याच्याशी मित्रासारखे संबंध प्रस्थापित करावेत हालेलुया आपलं सर्व दुःख आपल्या सर्व काळजी आपल्या सर्व टेन्शन आपण त्याच्या जवळ जावं आणि त्याच्याशी काय करावं शेअर करावं आणि त्याचप्रमाणे तो जे काय सांगत आहे ते सुद्धा आपण ऐकावं म्हणजे ती देवाणघेवाण आपण काहीतरी सांगत आहे आणि परमेश्वर सुद्धा काहीतरी सांगत आहे आणि त्याप्रमाणे आपण करत आहे ही देवाणघेवाण तो मैत्रीपूर्ण संबंध येशूने आपल्यासोबत स्थापन केलेला आहे म्हणून ते गीत गाऊया आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया कोण मित्र येशू आणि सारे ओझे वाहाय
साय करी सोसाया त्याकडे कधी न जाता आम्ही अवमानितो शांती खरी हरवूनी शोक किती करीतो मोह असली चिंता काही दिसे त्रासाया नयनच सुटू देता जा प्रभूला सांगाया सर्व दुबळ्यास पाहे चित्त वृत्ती जाणतो मित प्रिय जसा आहे हात धरी म्हणतो कधी जरी श्रमलेले खांब जड बहाया त्यास हे उपाय केले जा प्रभूला सांगाया मित्र जरी तुझ मानी जा प्रभूला सांगाया तोची सखा सर्वांनी सिद्ध अंगीकाराया. थँक्यू लॉर्ड. आपण सर्वांनी डोळे बंद करूया. थँक्यू जीसस. धन्यवाद धन्यवाद परमेश्वरा. तो आमचा एक उत्तम मित्र आहेस प्रभुदेवाच्या प्रमाणे मित्र आपल्या मित्राकरता प्राण देतो त्याप्रमाणे परमेश्वरा तो आमच्यासाठी 2023 वर्ष अगोदर प्रभुदेवा तू स्वतःचं बलिदान तो आमच्यासाठी त्या क्रूस खांबावरती केलं. प्रभुदेवा तो आमच्यावरती अत्यंत प्रेम केलं आणि प्रभुदेवा तुझी ती मैत्री प्रभुदेवा तू प्रभुदेवा जपली आणि त्या मैत्री पूर्ण परमेश्वरा नाते संबंध परमेश्वरा तू आमच्याशी स्थापन केलेला आहेस. धन्यवाद 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 देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू आमचं बोज हलकं करणारा परमेश्वर आहेस. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. येशू प्रभुदेवा ते स्तुती करतो. येशू तुझं नाव उंचावितो. धन्यवाद धन्यवाद हालेलुया. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. येशू तू स्तुती करतो प्रभुदेवा. येशू तुझं नाव उंचावितो. हालेलुया हालेलुया. Thank you Jesus. Hallelujah. Thank you Jesus. या वेळेमध्ये आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये असताना प्रियानो पूर्ण अंतःकरणानं परमेश्वराची आराधना करूया. त्या परमेश्वराचं नाव उंच करूया परमेश्वरा. थँक यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद धन्यवाद. थँक यू जीसस. हालेलुया हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया. सांभाळणारा येशू आहे अस्वस्थ होऊ नये. सांभाळणारा येशू आहे अस्वस्थ होऊ नये. अश्रूंच्या दरीमध्ये तो आम्हाला सोडणार नाही. हालेलुया. अश्रूंच्या दरीमध्ये तो आम्हाला सोडणार नाही. अब्रामाचा देव तोच आहे चमत्कार करणार नाही का. अब्रामाचा देव तोच आहे चमत्कार तो करणार नाही का.
काढणारा एलोहिम सर्वशक्तिमान, त्याचे सामर्थ्य आज तू पहा, त्याच्या हाती समर्पण करा. त्याचे सामर्थ्य आज तू पहा, त्याच्या हाती समर्पण करा. त्याची शक्ती तो तुला देऊन तो तुला नित्य चालवणार. त्याची शक्ती तो तुला देऊन तो तुला नित्य चालवणार. सर्वजण सांभाळणारा येशू आहे, अस्वस्थ होऊ नये. Yes, Lord. प्रभू तुला तो मला सांभाळणारा परमेश्वर आहेस. धन्यवाद देतो परमेश्वरा. Yes, Jesus. अश्रूच्या दरीमध्ये तू आम्हाला सोडणार नाही. Yes, Lord. अश्रूच्या दरीमध्ये तू आम्हाला सोडणार नाही. जरी सर्वजण विसरले तरी तो तुला विसरणार नाही. जरी सर्वजण विसरले तरी तो तुला विसरणार नाही. तुझे हात धरून चालवणारा देव तो तुला त्यागणार नाही. तुझे हात धरून चालवणारा देव तो तुला त्यागणार नाही. तुझे हात धरून चालवणारा देव तो तुला त्यागणार नाही. सर्वजण मोठ्या आवाजात तुझे हात धरून चालवणारा देव तो तुला त्यागणार नाही. यस लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा ती स्तुती करतो. प्रभुदेवा तू आम्हा प्रत्येकाला प्रभुदेवा सांभाळत आहेस परमेश्वरा. प्रभुदेवा जरी आमचे नातेवाईक, आमचे आप्तजन, आमचे मित्रमंडळी प्रभुदेवा आम्हाला सोडतील, परंतु परमेश्वरा तू कधीच आम्हाला सोडणार नाहीस. धन्यवाद देतो परमेश्वरा. या अभिवचनासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. येशू प्रभुदेवा तू स्तुती करतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू अब्रामाचा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा जुन्या करारामध्ये परमेश्वरा ज्याप्रमाणे तू अद्भुत चमत्कार केलेस आणि परमेश्वरा नवीन करारामध्ये परमेश्वरा येशूच्या द्वारे आणि परमेश्वरा त्याच्या सेवकांच्या द्वारे परमेश्वरा जे तू अद्भुत चमत्कार केलेस परमेश्वरा, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. आणि आज सुद्धा परमेश्वरा तो आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वरा अद्भुत कृत्य आणि चमत्कार करणारा परमेश्वर आहेस. ओ धन्यवाद देतो परमेश्वरा. इथं वाचलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तू अद्भुतरित्या कार्य कर परमेश्वरा. प्रत्येकाचा परमेश्वरा विश्वास वाढू दे परमेश्वरा. आणि परमेश्वरा तू चमत्कार करणारा परमेश्वर आहेस. ओ प्रभुदेवा तू आमचं जीवन परमेश्वरा बदलून टाकणारा परमेश्वर आहेस. धन्यवाद देतो परमेश्वरा. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर परमेश्वरा. प्रभुदेवा प्रत्येक जण परमेश्वरा त्यांची मानसिकता कोणती आहे हे आम्हाला माहित नाही, परंतु परमेश्वरा प्रत्येकाचं मन, अंतःकरण आणि परमेश्वरा सर्व काही परिस्थिती तू ओळखणारा परमेश्वर आहेस. आणि परमेश्वरा तू आज आम्हा प्रत्येकाला सांगत आहेस की मी तुझ्या बरोबर आहे. धन्यवाद देतो परमेश्वरा. येशू प्रभुदेवा ती स्तुती करतो. प्रत्येकानं परमेश्वराला धन्यवाद द्या. परमेश्वर तुमच्या सर्वांच्या बरोबर आहे प्रियानो. तो परमेश्वर नेहमी तुमच्या बरोबर आहे.
धन्यवाद द्या. त्या परमेश्वराला स्तुती करा. आपल्या जीवनामध्ये ज्या काही काळजी असतील, ज्या काही टेन्शन असतील, ते सर्व परमेश्वराला माहित आहे. परमेश्वर सर्व काही मार्ग काढणारा परमेश्वर आहे. त्यासाठी परमेश्वराला धन्यवाद द्या. त्या परमेश्वराची स्तुती करा. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वर. थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया. पुन्हा एकदा आपण ते चरण गाऊया आणि परमेश्वराची स्तुती करूया. प्रिया, अब्रामाचा देव तोच आहे. ज्या अब्रामाचा परमेश्वर होतो तोच परमेश्वर आम्हा प्रत्येकाचा आहे. प्रियानो, तो आपल्या जीवनामध्ये चमत्कार करणारा परमेश्वर आहे. तो आपल्या समोर काही वेळेला समुद्र दिसत असेल, आपल्याला मार्ग सापडत नसेल, परंतु ज्याप्रमाणे मोशेला त्या परमेश्वरानं त्या लाल समुद्रामधून बाहेर काढलं, तो परमेश्वर आम्हा प्रत्येकाचा आहे. प्रियानो, तो परमेश्वर सर्व काही मार्ग काढणार आहे. तो परमेश्वर आपल्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार करणार आहे. प्रियानो, थँक्यू लॉर्ड. अब्रामाचा देव तोच आहे, चमत्कार तो करणार नाही का? अब्रामाचा देव तोच आहे, चमत्कार तो करणार नाही का? लाल समुद्रात मार्ग काढणारा एलोहिम सर्वशक्तिमान. हालेलुया. लाल समुद्रात मार्ग काढणारा एलोहिम सर्वशक्तिमान. सांभाळणारा, सांभाळणारा येशू आहे. अस्वस्थ होऊ नये. सांभाळणारा येशू आहे. अस्वस्थ होऊ नये. अश्रूच्या दरीतून, अश्रूच्या दरीमध्ये तो मला सोडणार नाही. हालेलुया. अश्रूच्या दरीमध्ये तो मला सोडणार नाही. हालेलुया. अश्रूच्या दरीमध्ये तो मला सोडणार नाही. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो, धन्यवाद देतो परमेश्वर. प्रभुदेवा, तो आम्हाला कधी सोडत नाहीस. प्रभुदेवा, तू अद्भुत परमेश्वर आहेस. तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वर. हालेलुया, हालेलुया. या वेळेमध्ये ज्या कोणाला देवाचा आत्मा प्रेरणा देत असेल त्याने प्रार्थना करा. देवाला धन्यवाद द्या, देवाला स्तुती करा. थँक्यू जीसस. सोबत सतत आहे तो परमेश्वर. किती संकटात असतो, किती काळजी केली तरी तो परमेश्वर तू आमच्या सर्वांना अधिक काळजी करतो. आमच्या डोक्याचे केस सुद्धा तू मोडलेले आहेत तो परमेश्वर. आमच्या चिंता काळजी सर्व तुला माहित आहे. तू सदा सर्व काळ आमच्या सोबत आहे तो परमेश्वर. ऐकले तुझे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रत्येकाची चिंता काळजी तू वाहणार आहे. सोबत आहे तसा विश्वास तू त्यांना तू त्यांच्या सोबत सदैव राहा तो परमेश्वर. हे आले नाही तो परमेश्वर, त्यांचे मार्ग मोकळे कर. बाळकांसोबत तू आहेस प्रभू परमेश्वर. त्याच्यासोबत राहतो आणि ते आम्हाला मार्गदर्शन करतात. त्यांच्या प्रकाशकात आमच्या प्रत्येकाची काळजी घेतो म्हणून येणाऱ्या तू आमच्यासाठी आशीर्वादित कर आणि तुझं गौरव आमच्या प्रत्येकाच्या मुखात आहे बाबा सदैव.
आपण सर्वजण बसून घेऊ प्रभूच्या सानिध्यात. हालेलुया. या वेळेमध्ये आपण साक्ष देणार आहोत. कोणाच्या जीवनामध्ये जर साक्ष असेल तर तुम्ही सांगू शकता. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. गेल्या आठवड्यात मला खूप बॅक पेन होत होतं, पण आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. म्हणून परमेश्वराच्या नावाला प्रेज द लॉर्ड. अजून कोणाच्या जीवनामध्ये देवाला धन्यवाद देते. आज आरोला मी फर्स्ट टाइम एकटी गाडीवर घेऊन आले आणि प्रभू मला व्यवस्थित जेवणाला घेऊन आले. प्रेज द लॉर्ड. प्रभाती सिस्टर त्यांना सहाय्य केलं त्याबद्दल देवाची स्तुती असो. मी सुद्धा देवाचे आभार मानतो. मला काही दिवसापासून कोरडा खोकला होता. कमीत कमी 2 महिने असेल. खूप त्रास होत होता आणि खूप औषधी केली परंतु काहीच फरक नव्हता पडत. परंतु परमेश्वरानं मला पूर्ण आरोग्य दिलं आणि सर्व काही खोकला परमेश्वरानं बरा केला. त्याबद्दल देवाची स्तुती असो. अजून कोणाच्या जीवनामध्ये साक्ष जाधव कुटुंबाला परमेश्वर सांभाळत आहे, त्यांची काळजी घेत आहे, त्यांच्या सर्व गरजा भागवत आहे. त्याबद्दल परमेश्वराची स्तुती असो. कोणाला? रोशन. अच्छा. मोशनचा नातू रोशन कधी कधी तो आपल्या चर्चमध्ये असतो. रविवारी ट्युशन असल्यामुळे त्याला येता येत नाही आणि परमेश्वर त्याला सहाय्य करत आहे. तो आजारी होता, परमेश्वरानं त्याला बरं केलं. त्याबद्दल देवाची स्तुती असो. अजून कोणाची साक्ष आहे? ओके. जर नसेल तर आपण या साक्षीसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. या वेळेमध्ये प्रभावती सिस्टर आहेत, ते प्रार्थना करतील. ज्या काही साक्षी झालेल्या आहेत त्या सर्व कुटुंबासाठी ते प्रार्थना करतील. आपण सर्वांनी डोळे बंद करूया. धन्यवाद स्वर्गीय प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आभार आणि उपकार मात्र पवित्र बाप्पा. खरंच प्रभू तू वचन सांगते की तू आम्हासोबत सदा सर्वदा आहेस परमेश्वर. वचन सांगते की हिंमत कर, घाबरू नको, मी तुझ बरोबर आहे. हो परमेश्वर बाप्पा, तुझा अनुभव आम्हा प्रत्येकाला देत आहेस म्हणून तुला धन्यवाद देते बाप्पा. आज दिवस परमेश्वर बाप्पा, आजचा दिवस तू आमच्या जीवनाशी जोडलास. आजचा शपथ दिवस चर्चला येऊन परमेश्वर बाप्पा पाळण्यासाठी तू मदत केल्यास तुला धन्यवाद देते. पवित्र बाप्पा, ज्या प्रत्येक साक्षी तू ऐकलेस बाप्पा, प्रत्येक साक्षीबद्दल मी तुला मनापासून धन्यवाद देते बाप्पा. तू अद्भुत कार्य तू आम्हा प्रत्येकाच्या जीवनात करत आहेस. तुला धन्यवाद देते. पास्टरांचा खोकला तू बरा केलास. त्यापुढे देखील तू त्यांना आशीर्वादित कर बाप्पा. तू त्यांना चांगलं सहाय्य कर, मदत कर बाप्पा. सेवा करत असताना लागणार हर एक गरज पूर्ण कर. तुझा गौरव, तुझा महिमा त्यांच्या जीवनात होते. पवित्र बाप्पा, त्यांच्या पूर्ण फॅमिलीला आशीर्वादित कर माझ्या बाप्पा. तसंच पाहता ताईंना परमेश्वर बाप्पा तू आशीर्वादित केलेस. त्यांचं जे काही बॅक पेन होतं पूर्ण बरं केल्यास. यापुढे देखील तू त्यांना आरोग्य दे बाप्पा. त्यांना कसल्या प्रकारची कमी कधी पडतो कर. ड्युटीला जाणं येणं त्यांचं आशीर्वादित कर. गाडी चालत असताना त्यांचं जे काही बॅक पेन असेल ते पूर्ण निघून जाऊ दे येशूच्या नावात बाप्पा. तू त्यांचं चालक आणि मालक तू परमेश्वर बाप्पा, आणि त्यांचं जाणं येणं सुखरूप कर बाप्पा. त्यांच्या पूर्ण फॅमिलीला आशीर्वादित कर. तसं जाधव फॅमिलीला तू सांभाळत आहेस, त्यांना आशीर्वादित केलेस. तुला धन्यवाद देतो बाप्पा. तर तुम्हाला देखील गाडीवरून सुखरूप घेऊन आलेस परमेश्वर बाप्पा. गाडीचा चालक आणि मालक तू झालेस म्हणून तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो प्रभू. इथे आलेल्या प्रत्येकाला तू आशीर्वादित केलेस. तुला धन्यवाद देतो. येणाऱ्याचे मार्ग तू मोकळ कर बाप्पा. आणि आजचा दिवस तू आशीर्वादित कर माझ्या प्रभू. धन्यवाद देतो. सर्व सन्मान करून तुला प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून केली. प्रेज द लॉर्ड. आपण काही गोष्टींसाठी आपण या वेळेमध्ये प्रार्थना करणार आहोत. या वेळेमध्ये आपण अनिरुद्ध म्हणून एक मुलगा आहे, नगरमध्ये राहतो. त्याच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. त्याच्या जठरला सूज आलेली आहे आणि परमेश्वराने त्याला आरोग्य द्यावं यासाठी आपण प्रार्थना करूया. त्यानंतर अवसरे आंटी आपल्यामध्ये असतात. त्या मागील आठवड्यामध्ये वॉशरूममध्ये त्या पडल्या पाय घसरून आणि त्यांना थोडी जखम झालेली आहे आणि परमेश्वराने त्यांना स्पर्श करावा आणि त्यांना पूर्णपणे आरोग्य द्यावं यासाठी आपण प्रार्थना करूया. त्यानंतर ठाकरे आंटी आहेत नांदेडमधल्या, त्या सध्या पुण्यामध्ये आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करूया आणि त्यांच्या मुलीसाठी प्रार्थना करूया. ज्या काय प्रॉब्लेम्स आहेत मुलीच्या जीवनामध्ये, मुली आणि तिचे पती, तर त्यांना परमेश्वराने एकत्र करावं, काहीतरी सोल्युशन मार्ग निघावा यासाठी आपण प्रार्थना करूया. आणि त्याचप्रमाणे माझी आई, ती थोडीशी आजारी आहे, तिला ताप आहे आणि त्याचप्रमाणे साखर सुद्धा वाढलेली आहे.
आणि परमेश्वराने तिला सुद्धा बरं करावं यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. अजून कोणाच्या काही प्रार्थना विनंती आहेत? त्याचप्रमाणे आज कोस्मी फॅमिलीने त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. परमेश्वरानं त्यांना आरोग्यामध्ये ठेवावं, परमेश्वरानं त्यांना कृपा पुरवावी यासाठी. आणि त्याचप्रमाणे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना करूया. परमेश्वरानं त्यांना सहाय्य करावं, परीक्षेमध्ये सुद्धा परमेश्वरानं कृपा पुरवावी यासाठी. या सर्व प्रार्थना विनंती आपल्यामध्ये ज्येष्ठ पालखींबा आहेत, त्यांना विनंती करते की त्या या सर्व प्रार्थना करतील. आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि आपण सर्वजण सुद्धा आपल्या मनातल्या मनामध्ये या सर्व लोकांच्यासाठी प्रार्थना करूया. नेहमी तुझ्या पुढे नतमस्तक होण्यासाठी तुझ्या लक्षात सहायता कर. प्रार्थना ऐकणारा परमेश्वर तू आहे. तुझ्याकडे विनंती करत आहे त्यांची प्रार्थना, त्यांच्या मुलीविषयी जे काही चिंता आहे ते सर्व तू काढून टाकण्यासाठी तुझ्याकडे विनंती करत आहे बाबा. ते प्रश्न तू सॉल्व्ह केले अशी तुझ्याकडे विनंती आहे. ते बाबा आमच्या चर्चमधल्या विद्यार्थ्यांवर तुझा आशीर्वाद दे प्रभू. त्यांना तू सांभाळतो बाबा. त्यांच्या अभ्यासामध्ये तू त्यांना विशेष करून सहायता कर, मदत कर प्रभू. आणि बुद्धी ज्ञानाने परिपूर्ण कर प्रभू. त्यांची जी परीक्षा आहे त्यामध्ये तू त्यांना सहायता कर आणि योग्य उत्तर लिहिण्यासाठी तो बाबा त्यांना विशेष करून सहायता कर, मदत कर, बुद्धी ज्ञान दे आणि आरोग्य दे. मी तुझ्याकडे विनंती करते. धन्यवाद देते प्रभू बाबा. जे वचन आमच्यासाठी तुझं दिलं आहे ते वचन समजून घेण्यासाठी आणि त्याप्रमाणे करण्यासाठी तू आम्हाला सहायता करतो. दया कर आणि तुझी कृपा करतो. लहानशी विनंती प्रभू येशूच्या नावाने मागते म्हणतोय. आमेन. हालेलुया. आपण उठून बरं सर्वजण आणि स्तोत्रसहिता 92चं आपण वाचन करूया एकत्र.
स्तोत्रसहिता 92 अध्याय आपण वाचू एकत्र सर्वांनी. परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परात्परा, तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. प्रभात समय तुझे वात्सल्य, प्रतिरात्री तुझे सत्यता वाखाणणे. दशतंतु वाद्य, सतार व वीणा यांच्या साथीने गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहेस. तुझ्या हातच्या कृत्यांचा मी जय जयकार करतो. हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती थोर आहेत. तुझे विचार फार गहन आहेत. पशुतुल्य मनुष्याला कळत नाही, मूर्खाला समजत नाही की दुर्जन गवताप्रमाणे उगवले व सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावले, म्हणजे त्यांचा कायमचा विध्वंस ठरलाच. हे परमेश्वरा, तू तर सदा सर्व काळ उच्च स्थानी आहेस. हे परमेश्वरा, पहा तुझे वैरी नाश पावतील. सर्व दुष्कर्म्यांची दानादान होईल. पण माझे शिंग तू रानबैलाच्या शिंगाप्रमाणे उन्नत केले आहेस. मला ताज्या तेलाचा अभ्यंग झाला आहे. माझ्यावर टपलेल्यांना पाहून माझे डोळे निवाले आहेत. माझ्यावर उठलेल्या दुष्कर्मासंबंधाने माझे कान तृप्त झाले आहेत. नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल. तो लबानोनाप्रमाणे गंधसरूसारखा वाढेल. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. वृद्धापनातही ते फळ देत राहतील. ते रसभरीत व टवटवीत असतील. यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे. तो माझा दुर्ग आहे. त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही. पुण्यात आपण वचन वाचूया 12, 13, 14, 15 मोठ्या आवाजामध्ये एकत्र. नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल. तो लबानोनावरील गंधसरूसारखाच वाढेल. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. वृद्धापनातही ते फळ देत राहतील. ते रसभरीत व टवटवीत असतील. यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे. तो माझा दुर्ग आहे. त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही. आपण प्रार्थना करूया या स्तोत्रासाठी. धन्यवाद देतो परमेश्वरा, तुझी स्तुती करतो. प्रभुदेवा, जे काय आम्ही स्तोत्र वाचन केलेलं आहे त्या स्तोत्र वाचनामधून परमेश्वरा तू आम्हाला बोध केलेला आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होणार आहे आणि परमेश्वरा लबानोनाप्रमाणे परमेश्वरा तू वाढेल. होय परमेश्वरा, जे नीतिमान लोक आहेत, जे परमेश्वरा तुझ्यावरती भरोसा ठेवून जीवन जगतात, प्रभुदेवा तू त्यांना आशीर्वादित करतोस. प्रभुदेवा, तू त्यांचं जीवन प्रभुदेवा समृद्धीनं भरतोस आणि परमेश्वरा ते नेहमी टवटवीत राहतात. ते नेहमी फळ देतात. प्रभुदेवा, तू आम्हाला नीतिमान बनवलेला आहेस आणि परमेश्वरा हे सर्व आशीर्वाद तू आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये दिलेले आहेस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इथं वाचलेल्या प्रत्येकाला प्रभुदेवा या आशीर्वादाप्रमाणे आम्ही नासर येशूच्या नामामध्ये आशीर्वादित करत आहे. तू प्रत्येकावरती कृपा कर. प्रत्येकाला समृद्धता देऊन प्रभुदेवा तू प्रत्येकाला आशीर्वादित कर. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आमेन. आपण बसून घेऊया सर्वजण. या वेळेमध्ये आपण दान आणि दशांश आपण प्रभूसाठी देणार आहोत. कुणाला गीत गायचं आहे दान दशांशसाठी? आपण हे गीत घेऊया. हमको मिली है शांती, प्रभु तेरे उदार मनसे. हे गीत गात असताना श्याम ब्रदर दान दशांश बोला. हमको मिली है शांति, प्रभु तेरे उदार मन से. हमको मिली है शांति, प्रभु तेरे उदार मन से. याद रखते हैं तेरी हम अपने जीवन भर में. याद रखते हैं तेरी हम अपने जीवन भर में. हमको मिली है शांति, प्रभु तेरे उदार मन से. हमको मिली है शांति, प्रभु तेरे उदार मन से. सुन कर तेरा नाम हम करते हैं प्रणाम. सुन कर तेरा नाम हम करते हैं प्रणाम. तू ही मेरा वंदन करूँगा मैं वंदन.
तू ही मेरा वंदन करूँगा मैं वंदन, क्योंकि तू महान है, क्योंकि तू महान है। हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से। राह तो लंबी है, साथी तो तू ही है, राह तो लंबी है, साथी तो तू ही है। तू ही मेरा दीपक, तू ही मेरा रक्षक, तू ही मेरा दीपक, तू ही मेरा रक्षक, तू ही मेरा सब कुछ है, तू ही मेरा सब कुछ है। हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से। आपण दान दर्शनासाठी प्रार्थना करूया. कुसमेंटे ते प्रार्थना करतील दान आणि दर्शनासाठी. धन्यवाद परमेश्वरा, तुमचे उपकार मानतो, स्तुती गौरव करतो, तुमच्या नावाचे धन्यवाद करतो. महान प्रभू परमेश्वरा, खरोखर बाप्पा तुम्ही महान दयाळू कृपाळू जिवंत देव, तुम्ही पवित्र आत्मा, महान प्रभू परमेश्वर बाप्पा. आणि या दान दशमस तुझे भंडारामध्ये दिलेली आहे राजा, त्याच्यावर तुझे आनंद आशीर्वाद पाठवते परमेश्वरा. तू बाप्पा ज्यांनी दिलेत राजा त्यांना देखील तू आशीर्वादित कर परमेश्वरा, ज्यांनी नाही दिलेत राजा त्यांना देखील तू आशीर्वादित कर, त्यांची हर एक कामामध्ये तू मदत कर, सहायता करून दे परमेश्वर बाप्पा. आणि त्यांचे मुलं त्यांची उत्पत्ती वाढले बाप्पा, तुझ्या भंडारामध्ये दान दशमस आणण्यास तू मदत कर, सहायता कर बाप्पा. हे दान दशमस प्रभू परमेश्वर बाप्पा तुझे वाढीसाठी मध्ये पवित्र परमेश्वर बाप्पा, तुझ्या शिवकार्यासाठी बाप्पा टोटल करून येणारं वचन तू आशीर्वादित कर, तुझी भक्ती प्रार्थना करतो. आदर सन्मान गौरव तुम्हाला देऊन तुझ्या परमेश्वरा, प्रार्थना विनंती तुमचे ग्लोर घेऊया, येशू ख्रिस्ताचीच नावात केलं म्हणून ऐका परमेश्वरा. हालेलुया, मोठं ना हालेलुया. आपण यावेळी थोडंसं उठून उभं राहावे सर्वांनी 2 मिनटं. वचनामध्ये जात असताना थोडासा आळस झटकूया आणि आपण देवाच्या सानिध्यामध्ये आपण वचन शिकण्याचा प्रयत्न करूया. सर्वांनी डोळे बंद करूया. प्रत्येकानं प्रार्थना करा की याचं वचन परमेश्वरानं मला समजण्यासाठी ज्ञान आणि बुद्धी द्यावी, यासाठी आपण सर्वजण स्वतःसाठी प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड, धन्यवाद देतो परमेश्वरा, ती स्तुती करतो की तू वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही तुमच्या मानाताम देत आहे. प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर, दया कर, प्रत्येकावरती तुझा अनुग्रह असू दे प्रभुदेवा. आज आम्ही तुझं वचन शिकत असताना प्रभुदेवा तुझ्या विशेष कृपा आमच्यावरती असू दे. ते वचन समजण्यासाठी तो प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. की तू वाचलेल्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानाताम देत आहे. वचनाप्रमाणे कृती करण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद धन्यवाद देतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो, आमेन आमेन. आपण बसून घ्या सर्वजण. तर आज आपण इस्रायलच्या संदर्भामध्ये आपण काही गोष्टी शिकणार आहोत आजपासून, आणि त्याच्या संदर्भामध्ये मी अभ्यास करत होतो. काही व्हिडिओज मी पाहिले, काही गुगलमध्ये काही सर्च केल्या गोष्टी, आणि त्यानुसार ज्या काही गोष्टी परमेश्वरानं दाखवल्या त्या मी आज तुमच्या समोर मांडत आहे. हालेलुया. इस्रायल माहित आहे सर्वांना? इस्रायल पहिला देश होता नकाशावरती? नाही, बरोबर आहे की पहिला आपल्या नकाशावरती, जगाच्या नकाशावरती इस्रायल अस्तित्वात नव्हतं. हालेलुया. परंतु काही काळानंतर परमेश्वरानं काय केलं, त्याला अस्तित्वामध्ये आणलं, आणि आज इस्रायल हा एक छोटासा देश आहे, परंतु कोणीही त्याला विरोध करू शकत नाही किंवा त्याच्याबरोबर युद्ध करू शकत नाही, कारण इतका समर्थ परमेश्वरानं इस्रायलला बनवलेला आहे. आणि सध्या इस्रायलची जी परिस्थिती आहे, ज्याप्रमाणे युद्धजन्य परिस्थिती चालू आहे,
आणि अशा परिस्थितीमध्ये परमेश्वर इस्रायल सोबत आहे. हालेलुया. कारण परमेश्वरानं अभिवचनं दिलेली होती, त्या अभिवचनाप्रमाणे सध्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. हालेलुया. बायबलमध्ये जे काय लिहिलेलं आहे ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. त्या सर्व गोष्टीप्रमाणे सध्या घडत आहे. हालेलुया. म्हणून आपण परमेश्वराच्या वचनावरती जास्त अवलंबून राहायचं आहे आणि जास्त परमेश्वराचं वचन समजून घेण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. जेव्हा सध्याची परिस्थिती आपण जेव्हा पाहतो, इस्रायल आणि ज्याप्रमाणे जे युद्ध चाललेलं आहे, बिकट परिस्थिती आहे, परंतु ही सर्व बिकट परिस्थितीची कारण किंवा काय अशा गोष्टी घडत आहेत, का अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत, हे आपण पाहणारच आहोत. परंतु त्याच्या अगोदर इस्रायलची हिस्ट्री किंवा इस्रायलचा इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे. हालेलुया. इतिहास काय, इस्रायल कशा प्रकारे निर्माण झाला, इस्रायलला कशा प्रकारे परमेश्वरानं अस्तित्वात आणलं, त्याबद्दल आपण आज थोडक्यामध्ये पाहणार आहोत आणि परमेश्वर आपल्याला त्यामध्ये नक्कीच सहाय्य करणार आहे. तर त्यासाठी जेव्हा आपण पाहतो की इस्रायलची निर्मिती करण्यासाठी अब्रामापासून सुरुवात झाली, ज्याप्रमाणे अब्रामापासून परमेश्वरानं काय केली, सुरुवात केली आणि अब्रामाला परमेश्वरानं एक अभिवचन दिलं आणि ते अभिवचन उत्पत्ती 12व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पहिल्या 3 वचनामध्ये. परंतु अब्रामाला परमेश्वरानं जेव्हा निवडलं आणि अब्रामाला काय केलं की अब्रामाला कुठं जायला सांगितलं की वचनदत्त देशामध्ये, मी ज्या ठिकाणी तुला पाठवत आहे त्या ठिकाणी काय कर, तू जा. अब्रामानं काय केलं, अब्राम नाही म्हटला नाही, परमेश्वराचा जो आदेश आला त्याप्रमाणे अब्रामानं काय केलं, तो देश सोडला आणि परमेश्वराला जिथं न्यायचं होतं त्या ठिकाणी तो काय केला, निघून गेला. अब्रामाचं गावाचं नाव कुणाला माहिती आहे? अब्रामाच्या गावाचं नाव काय, कुणाला माहित आहे? अब्राम ऊर देशामध्ये जन्माला आला. ऊर, जेव्हा आपण इस्रायल ज्याप्रमाणे या ठिकाणी आहे आणि इस्रायलच्या समोरच्या बाजूला एक छोटस गाव आहे, त्या ठिकाणी तो जन्माला आला आणि त्या ठिकाणी तो राहिला. आणि त्यानंतर उत्पत्ती 11:31 जर आपण वाचलं, त्यामध्ये असं सांगत आहे की मग तेरह आपला मुलगा अब्राम, त्याचा बाप जो आहे तेरह, त्यानं आपल्या मुलगा जो अब्राम आहे त्याचे नातू आणि हराणाचा मुलगा लोट आणि आपली सून म्हणजे आपला मुलगा अब्राम याची बायको सराय यांना बरोबर घेऊन खासद्याचे ऊर येथून कनान देशात जायला निघाला. पहिली वाटचाल कोणी केली चालू? त्याच्या बापानं. अब्रामाचा जो बाप आहे तेरह, त्यानं काय केलं की तो ऊर देशामध्ये ते सगळेजण राहत होते. अब्राम, त्याचे वडील, त्याची बायको, त्याचे पुतणे, सगळं नातेवाईक. आणि त्यानंतर तेरह त्याचा जो काय बाप आहे, त्या बापानं तो ऊर जे देश होता, जे त्याचं गाव होतं ते सोडलं आणि तो कुठं आला इथं सांगत आहे की हरान या ठिकाणी तो आला. ज्याप्रमाणे ब भाग जर आपण वाचला की ऊर येथून कनान देशात जायला निघाला आणि ते हरान येथे जाऊन राहिले. हरान एक प्रदेश आहे, ज्याप्रमाणे या ठिकाणी ऊर आहे आणि ऊरच्या वरच्या बाजूला हरान आहे. आणि वरच्या बाजूने जर या साईडला आलं तर या साईडला इस्रायल. म्हणून अब्रामापासून परमेश्वरानं सुरुवात केली आणि त्यानंतर त्याच्या बापानं हरान या ठिकाणी गेला आणि हरान मध्ये गेल्यानंतर परमेश्वराचं अभिवचन अब्रामाला आलं आणि ते 12व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. वाचा 12वा अध्याय आणि 1 ते 3 वचन. परमेश्वराने अब्राहामास सांगितले, तू आपला देश, आपले गणगोत्र व आपले पितृगृह सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुझे कल्याण करीन, तुझे नाव मोठे करीन. तू कल्याणमूलक हो. तुझे जे अभिष्ट चिंतील त्यांचे मी अभिष्ट करीन. तुझे जे अनिष्ट चिंतील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व मानव कल्याण पावतो. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी अब्रामाचा बाप तेरह हे कुठं निघले? ते ऊर देशामधले होते. ऊर देशामधून ते कुठं निघले? हारान मधून. प्रत्येकानं थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या, कारण हे थोडंसं अवघड आहे समजण्यासाठी. ऊर देशामधून या ठिकाणी ऊर आहे, ऊर देशामधून वरती गेलेत हरान या ठिकाणी. आणि हरान या ठिकाणी परमेश्वराचं अभिवचन अब्रामाला आलं की तू काय कर, तुझं सगळं सोड आणि तू कुठं जा की मी दाखवतोय त्या देशामध्ये जा. कनान देशामध्ये परमेश्वरानं अब्रामाला जायला सांगितलं. आणि इथं सांगितलं की अब्रामाला या ठिकाणी परमेश्वरानं काय केले,
एक विशेष आशीर्वाद या ठिकाणी दिलेले पाहायला मिळत आहे की मी तुझ्यापासून मोठं काय करेन, राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील, तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन, जे तुझं वाईट करतील त्यांचं मी काय करेन, वाईट करेन. हालेलुया. परमेश्वरानं अब्रामाला दिलेले आशीर्वाद आहेत आणि त्याचप्रमाणे अब्रामापासून जी इस्रायलची निर्मिती झाली त्या इस्रायल लोकांना परमेश्वरानं दिलेले आशीर्वाद आहेत. हालेलुया. आणि आपण सर्वजण सुद्धा त्या इस्रायलचा आपण भाग आहोत. हालेलुया. इस्रायलचा दुसरा अर्थ काय, देवाचे निवडलेले लोक. हालेलुया. इस्रायल हा देशाचं नाव आहे आणि काही वेळा त्याचा अर्थ असा सुद्धा आहे की देवाचे निवडलेले लोक, देवावरती विश्वास ठेवणारे लोक. म्हणून हे आशीर्वाद परमेश्वरानं अब्रामाला दिले आणि अब्रामाद्वारे हे आशीर्वाद इस्रायल देशाला मिळाले आणि इस्रायल देशाला हे आशीर्वाद मिळाल्यानंतर जे कोणी त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवतात त्या सर्वांना सुद्धा हे सर्व आशीर्वाद मिळालेले आहेत. हालेलुया. म्हणून ज्याप्रमाणे अब्रामाला आशीर्वादित केलेला आहे ते आशीर्वाद कुणाला मिळालेले आहेत, आपल्याला सुद्धा मिळालेले आहेत. परंतु हे आशीर्वाद आपल्याला कधी मिळणार, जेव्हा आपण परमेश्वराच्या दाखवलेल्या मार्गावरती जीवन जगणार. ज्याप्रमाणे अब्रामाला सांगितलं की तू उठ आणि तू कुठं जा, कनान देशामध्ये ज्या ठिकाणी दुधामधाचे प्रवाह आहेत त्या ठिकाणी तो निघून जा. आणि त्याप्रमाणे अब्रामानं तो देश सोडला आणि कनान देशामध्ये जायला निघाला. अब्रामाच्या जीवनामध्ये जे 100% जे आज्ञापालन होतं त्या आज्ञापालनाचा परिणाम हे होता की परमेश्वरानं अब्रामाला आणि त्याच्या संततीला आशीर्वादित केला. हालेलुया. म्हणून जर आपल्या जीवनामध्ये परमेश्वरानं आपल्याला अद्भुत रीतीनं आशीर्वादित करावं जर असं वाटत असेल तर त्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे परमेश्वराचं काटेकोरपणे आज्ञापालन करणं. हालेलुया. म्हणून आज्ञापालन हे महत्वाचं आहे प्रियानो. आज्ञापालन जर आपण गांभीर्यानं त्याकडे जर आपण लक्ष देत नाही तर आपल्या जीवनामध्ये जे सार्वकालिक आशीर्वाद आहेत, जे अब्रामाला दिलेले आशीर्वाद आहेत ते आपल्या जीवनामध्ये कार्य करणार नाहीत किंवा ते आशीर्वाद माझ्या जीवनामध्ये आणि माझ्या कुटुंबाच्या जीवनामध्ये ते आशीर्वाद मिळणार नाहीत. म्हणून अब्रामाला दिलेले आशीर्वाद जर आपल्याला मिळवायचे असतील तर त्यासाठी एकच चावी आहे आणि ती चावी म्हणजे देव जे सांगत आहे ते काटेकोरपणे पाळणं. देवाचा आत्मा जे सांगत आहे त्याप्रमाणे आपण जीवन जगणं. आता आपल्याला काय करत आहे, देवाचा आत्मा आपल्याला चालवत आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाचा आत्मा वास करत आहे आणि देवानं तो पवित्र आत्मा यासाठी दिलेला आहे की आपण स्वतःच्या इच्छेप्रमाणे जीवन जगू नये तर आपण कुणाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं. हालेलुया. म्हणून आपल्या सर्वांना परमेश्वरानं मोलानं विकत घेतलेलं आहे. आपल्यासाठी त्यानं एक अनमोल अशी किंमत मोजलेली आहे. त्याचं पवित्र रक्त त्या क्रूसखांबावरती त्यानं वाहिलेलं आहे. हालेलुया. म्हणून आपण कोण आहोत, आपल्याला विकत घेतलेलं आहे. त्यामुळं आपण स्वतःच्या मर्जीप्रमाणे जीवन जगू शकत नाही. हालेलुया. मला पाप करायचं आहे, मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे पाप करू शकत नाही कारण माझ्या पापासाठी परमेश्वरानं त्याच्या मुलाला 2023 वर्ष अगोदर त्या क्रूसखांबावरती बलिदान दिलेलं आहे. हालेलुया. म्हणून आपण स्वतःचे आता मालक नाही आहोत. आपण जेव्हा येशूवरती विश्वास ठेवायला सुरुवात केली तेव्हापासून देव आपल्या सर्वांच्याकडून अपेक्षा करत आहे, देव तुम्हा सर्वांच्याकडून अपेक्षा करत आहे की आपण सर्वांनी त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगायचं आहे, त्याचं आज्ञापालन करत आहे. त्याला जे वाटत आहे त्याप्रमाणे राहायचं आहे, त्याला जे वाटत आहे त्याप्रमाणे आपल्याला कृती करायचं आहे. तो जे सांगत आहे त्याप्रमाणे आपल्याला काटेकोरपणे त्याचं पालन करायचं आहे. हालेलुया. अब्रामाच्या जीवनामध्ये देवानं आशीर्वाद दिलेत. या ठिकाणी सांगत आहे की मी तुला आशीर्वादित देईन. जर तुम्ही देवाचं आज्ञापालन करत आहे तर देव तुम्हाला नक्कीच आशीर्वादित करणार. या ठिकाणी सांगत आहे की तू आशीर्वादित होशील. देव आपल्याला आशीर्वादित करणार एवढंच नव्हे तर आपल्याद्वारे इतर लोक सुद्धा आशीर्वादित होणार आहेत. आमेन. म्हणून आपल्याला जर इतर लोकांच्यासाठी सुद्धा आशीर्वादाचं कारणीभूत व्हायचं असेल तर त्यासाठी एकच मार्ग आहे आणि ते म्हणजे काटेकोरपणे देवाचं
आज्ञा पालन करणं. आणि पुढे सांगत आहे की तुझे जे अभिष्ट चिंतेतील आपलं कोणी जर वाईट करण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्याला त्याचं वाईट करायची गरज नाही. परमेश्वर या आशीर्वादामध्ये सांगत आहे, जे तुझं वाईट करतील त्यांचं कोण वाईट करेल? मी वाईट करेल. पण जे लोक तुमचं चांगलं करतील, तुम्हाला मदत करतील, तुमच्या सोबत उभा राहतील, परमेश्वर त्या लोकांना सुद्धा आशीर्वादित करणार आहे. आमेन. म्हणून आपल्याला कुणाचं वाईट करायचं नाही, कोणाच्या बद्दल वाईट विचार करायचा नाही. आपल्या मनामध्ये नेहमी एकमेकांच्या बद्दल चांगला विचार करायचा आहे, कारण परमेश्वर सर्व परिस्थिती पाहत आहे. हालेलुया. कोण आपलं वाईट करत आहे, कोण आपल्या विरोधात जात आहे, कोण आपल्याला त्रास देत आहे, परमेश्वराला सर्व गोष्टी माहित आहेत. परमेश्वर त्या लोकांना पाहून घेईल. आपल्याला त्यांच्याकडे पायात बसायचं नाही, आपल्याला त्यासाठी वेळ व्यर्थ घालवायचा नाही. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्रामाने मिळवलेली सर्व संपत्ती आणि हारान येथे त्याने मिळवलेली माणसे घेऊन अब्राम कनान देशात जायला निघाला व कनान देशात ते जाऊन पोहोचले. अब्राम कुठे झाला? ज्याप्रमाणे या ठिकाणी ऊर आहे, खालच्या बाजूला ऊर आहे, आणि ऊर पासून त्याचा बाप कुठे गेला? वरच्या बाजूला गेला. ज्याप्रमाणे तुम्ही जर इस्रायलचा नकाशा पाहिला की लबानोन आहे वरच्या साईडला, त्या लबानोनच्या ठिकाणी त्याच्या आसपास ते हरान आहे, त्या हरान या ठिकाणी गेला. आणि त्या हरानवरून अब्राम काय केला की त्याचे नातलग सगळे काही सोडले आणि हरानामधून तो कुठं आला? कनान देशात आला. याचा अर्थ की सध्याचा जो इस्रायल आहे त्या इस्रायल देशामध्ये अब्राम येऊन पोहोचला, जो दुधामधाचा प्रवाह आहे, जो सधन प्रदेश आहे. आणि जे परमेश्वरानं अभिवचन अब्रामाला दिलं त्या ठिकाणी परमेश्वर अब्रामाला घेऊन गेला. आता इस्रायल देशात, आता अब्राम कुठं आहे? कुठं आहे अब्राम? इस्रायल देशात, म्हणजेच कनान देशात आहे. आणि इस्रायलच्या खालच्या बाजूला काय आहे? इजिप्त आहे. इजिप्त म्हणजेच मिसर देश आहे. हालेलुया. आणि जेव्हा कनान देशामध्ये परमेश्वर अब्रामाला घेऊन गेला आणि अब्रामाला घेऊन गेल्यानंतर काही वेळानंतर त्या ठिकाणी दुष्काळ पडला. जर आपण 12 आणि 10 वचन जर आपण वाचलं की पुढे देशात दुष्काळ पडला, तेव्हा काही दिवस मिस्रात जाऊन राहावे म्हणून अब्राम तिकडे निघून गेला, कारण त्या देशातला दुष्काळ फार तीव्र होता. दुष्काळ पडला आणि त्यामुळे दुष्काळामध्ये वाचण्यासाठी अब्रामानं काय केला? जो कनान देश आहे तो सोडला आणि तो कुठे गेला? इस्रायलच्या खालचा जो देश आहे इजिप्त, याचाच अर्थ की तो मिसर देश आहे, त्या देशामध्ये काय केला? तो निघून गेला आणि त्या ठिकाणी तो काही दिवस राहिला. म्हणून या सगळ्या अब्रामाच्या प्रवासामधून पहिली गोष्ट परमेश्वर आपल्याला सांगत आहे, आपल्याला काटेकोरपणे आणि प्रामाणिकपणे देवाचा आज्ञा पालन करायचं. हालेलुया. कोणी काही सांगू दे, जो काटेकोरपणे देवाचा आज्ञा पालन करणार आहे, मी तुम्हाला गॅरंटी सांगतो, हे सगळे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार. हालेलुया. हे आशीर्वाद तुम्ही घरी गेल्यानंतर ही वचनं एका भिंतीवरती ज्या ठिकाणी तुम्ही किंवा आरसा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही लावून ठेवा. आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठाल आणि जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा ही वचनं तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये काय करा? घोषित करा. ज्याप्रमाणे इथं सांगत आहे की मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र करीन, त्याप्रमाणे मी ती वचनं काय करा की घोषित करा स्वतःच्या जीवनामध्ये आणि त्याचा अनुभव घ्या की देव तुमचं जीवन आशीर्वादित करेल. हालेलुया. आणि देव तुमच्या कुटुंबावरचे सुद्धा अद्भुतरित्या आशीर्वाद पाठवणार. हालेलुया. कारण हे आशीर्वाद कोणाचे आहेत? आपले आशीर्वाद आहेत. हालेलुया. अब्रामाला दिलेले आशीर्वाद हे इस्रायलला मिळालेले आशीर्वाद आहेत. आणि इस्रायल म्हणजे आपण त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवणारे लोक आहोत आणि इनडायरेक्टली त्या आशीर्वादाचे भागीदार आपण सर्वजण सुद्धा आहोत. हालेलुया. या जगामध्ये जेवढे लोक प्रभू येशूवरती विश्वास ठेवतात आणि जे लोक त्याचं काटेकोरपणे पालन करतात, त्यांना दाखवलेल्या मार्गावरती चालत आहेत, त्या सर्वांच्यासाठी हे अब्रामाने दिलेले आशीर्वाद आहेत. हालेलुया. म्हणून हे आशीर्वाद, या आशीर्वादामध्ये आपल्याला चालणं गरजेचं आहे. त्यानंतर अब्राम कनान देशामधून कुठे गेला? खाली मिस्र देशामध्ये. याचा अर्थ की खालच्या बाजूला इस्रायलच्या खाली इजिप्त आहे, त्या इजिप्त देशामध्ये तो निघून गेला. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की अब्रामाला कोण झाला? किती मुलं झालेत? 2 झालेत. हगारेपासून इस्माईल झाला आणि सारेपासून काय झाला? इसहाक झाला. इसहाकाला कोण मुलं झालेत? याकूब आणि येसाव. रानात फिरणारा होता, तो पारधी होता, शिकार करायचा तो.
आणि याकोब जो होता तो साधा मनुष्य होता. कोणी कोणाला फसवलं? हा, याकोबानं एसावाला फसवलं. समजत आहे? आपण सर्वांनी वाचलेलं आहे. कधी कधी आपल्याला जमलिंग होतं, याकोब काय एसाव. हा, परंतु याकोबानं एसावाला फसवलं. किती वेळा फसवलं? 2 वेळा. पहिल्या वेळी काय म्हणून फसवलं? ज्येष्ठत्वाचा हक्क घेतला. त्याला भूक लागली होती. हा, एसावाला भूक लागली होती. त्यानंतर याकोबानं जेवण बनवलेलं होतं डाळीचं मस्तपैकी, आणि त्यानंतर एसाव गेला की मला भूक लागलेली आहे, अशक्त झालेला आहे, मला खायला दे. तेव्हा याकोब काय म्हटला? मला काय कर, तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क दे, तेव्हाच मी तुला खायला देतो. आणि एसावानं काय केला? तिथं मूर्खपणा केला आणि त्यानंतर त्यानं काय केला? ज्येष्ठत्वाचा हक्क दिला. दुसऱ्यांदा कधी फसवलं? कोण आशीर्वाद देणार होता? वडील कोण होता? इसाहाकाचा आवडता कोण होता? एसाव होता. परंतु एसावाला इसाहाक त्याचा बाप आशीर्वाद देणार होता, अद्भुत आशीर्वाद. परंतु याकोबानं काय केलं? एसावाचे जे आशीर्वाद आहेत ते बापाकडून फसवून घेतले. कारण इसाहाक काय होता? आंधळा होता, त्याला दिसत नव्हतं. आणि अशा प्रकारे याकोबानं एसावाला 2 वेळा फसवलं. हालेलुया. त्यानंतर जेव्हा आपण पाहतो की याकोबाच्या जीवनामध्ये परमेश्वरानं अद्भुत कार्य केलं, की जो फसवणारा होता, ज्यानं आपल्या भावाला फसवलं आणि ज्यानं 2 वेळा दगा दिला भावाला, त्याच्यासोबत परमेश्वर होता. हालेलुया. परंतु त्याचे काही कारण आहेत, ज्याप्रमाणे पुढे आपण वाचतो की उत्पत्ती याचा 28 अध्याय आणि 10 ते 22, याकोबाला परमेश्वराने किती वेळा दर्शन दिलं? कुणाला आठवतंय? सांगता येईल? किती वेळा याकोबाला दर्शन दिलं? 2 वेळा. अजून कोण अंदाज आठवतंय? 2 वेळा दर्शन दिलं. बरोबर आहे. तर याकोबानं एसावाला फसवलं आणि एसावाला फसवल्यानंतर एसाव आणि याकोब याच्यामध्ये काय झालं? वैर निर्माण झालं. त्यामुळं एसावानं असा निश्चय केला की मी याकोबाला काय करणार? ठार मारणार. आणि त्यामुळं जो याकोब आहे तो याकोब पळून गेला, एसावापासून लांब गेला आणि तो रानामध्ये जंगलामध्ये इकडे तिकडे भटकत आहे. आणि एसाव काय करत आहे? याकोबाचा शोध घेत आहे. कारण 2 वेळा त्याला फसवलं, त्याच्याकडून त्याला जे मिळणारे आशीर्वाद होते ते आशीर्वाद याकोबानं फसवून घेतलेत. त्यामुळे एसाव काय करत आहे? याकोबाला शोधत आहे, त्याला मारण्यासाठी. आणि अशा परिस्थितीमध्ये याकोब काय करत आहे? इकडे तिकडे फिरत आहे, जंगलामध्ये राहत आहे, डोंगर दऱ्यामध्ये तो इकडे तिकडे प्रवास करत आहे, आपलं जीवन व्यतीत करत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये परमेश्वर याकोबा बरोबर होता आणि याकोबाला परमेश्वरानं 2 वेळा दर्शन दिलं. आणि पहिल्यांदा उत्पत्ती 28 अध्याय आणि 10 ते 22 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की त्याला एक स्वप्न दिसलं. 13 ते 15 जर आपण वाचलं, आणि पहा, परमेश्वर तिच्यावरती उभा राहून त्याला म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राम याचा देव व इस्हाकाचा देव आहे. ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन. तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजा इतकी होईल. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा 4ही दिशांना तुझा विस्तार होईल. तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवर सर्व कुळे आशीर्वादित होतील. पहा, मी तुझ्या बरोबर आहे. जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करील आणि तुला या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. पहिलं अभिवचन कधी दिलं? अब्रामाला दिलं की मी तुला कनान देशामध्ये घेऊन जाणार आहे. आणि जो वचनदत्त देश द्यायचा आहे ते अब्रामाला अभिवचन दिलं. अब्रामाला अभिवचनासोबत त्याला आशीर्वाद सुद्धा दिले. त्यानंतर याकोबाच्या जीवनामध्ये सुद्धा परमेश्वरानं पुन्हा त्याला काय दिला? की ते आशीर्वाद दिला. की याकोबाला सांगितलं की ज्या भूमीवरती, ज्या ठिकाणी याकोब त्यावेळी कुठे होता? त्या इस्रायल मध्येच होता. अब्रामानंतर त्यानंतर याकोब पुन्हा इकडं आला वरती इस्रायल देशामध्ये. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तो फिरत असताना इस्रायल मध्ये येऊन पोहोचला. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा परमेश्वरानं त्याला काय दिलं? अभिवचन दिलं. काय अभिवचन दिलं? की
ज्या भूमीवरती तू निजला आहेस ती मी काय करत आहे, तुझ्या संततीला दिली आहे. ऑलरेडी त्या ठिकाणी परमेश्वराने डिक्लेअर केलं, जो इस्रायल देश आहे तो कोणाचा आहे, तो माझ्या लोकांचा आहे. हालेलुया. आणि याकोबाला त्या ठिकाणी वचन दिलं की ही जी भूमी आहे किंवा हा जो प्रदेश आहे तो मी तुला देत आहे, तुझ्या संतानाला देत आहे. आणि त्याचप्रमाणे पुढे सुद्धा आशीर्वाद परमेश्वराने त्याला दिलं आणि इथं सांगितलं की जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझं संरक्षण करेन. इस्रायलच्या हद्दीमध्ये कोणीच प्रवेश करू शकत नाही. परंतु जेव्हा हमासनं हल्ला केला तेव्हा काय झाले की खूप जास्त प्रमाणामध्ये ते रॉकेट्स पाठवले, त्यामुळं त्यांची सिस्टीम थोडी गडबडली. परंतु तरी सुद्धा परमेश्वर इस्रायल सोबत होता. त्याचं एकमेव कारण इस्रायलमध्ये असणारे टेक्नॉलॉजी नाही. हालेलुया. इस्रायलमध्ये टेक्नॉलॉजी आहे, तिथं हुशार लोक आहेत. कमी वेळामध्ये परमेश्वरानं इस्रायलला उभं केलेलं आहे. याचं हेच कारण आहे की परमेश्वर इस्रायलच्या सोबत आहे. आणि त्याचप्रमाणे इथं ज्याप्रमाणे अभिवचन दिलेलं आहे की सर्व ठिकाणी मी तुझं काय करेन, संरक्षण करेन. इस्रायलला अभिवचन दिलेलं आहे. त्यामुळं ते कितीही टेक्नॉलॉजी इस्रायल डेव्हलप करू दे, परंतु त्याच्या पाठीमागं परमेश्वराचा हात आहे. परमेश्वराचं कवच इस्रायल सोबत आहे आणि ते कवच इस्रायल लोकांचं रक्षण करत आहे. हालेलुया. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुद्धा परमेश्वर अशाच प्रकारे सुरक्षित ठेवत आहे. हालेलुया. म्हणून आपण देवाला धन्यवाद देणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर पहिल्यांदा दर्शन दिलं आणि पुन्हा परमेश्वरानं काय केलं की त्याला सांगितलं की हा देश मी कुणाला देणार आहे, तुला देणार आहे. ज्या जागेवरती, ज्या जमिनीवरती तू झोपलेला आहेस ती जमीन मी कुणाला दिलेली आहे, तुला आणि तुझ्या संतानाला दिलेली आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा परमेश्वरानं काय केलं, त्याला दर्शन दिलं. उत्पत्ती 32 काढा, 22 आणि 32 वचन. सर्वांना माहित आहे, सर्वजण आहे तिथंच. मोठ्यानं म्हणा हालेलुया. अजून मोठ्यानं हालेलुया. आणि त्यानंतर या ठिकाणी 32वा अध्याय आणि 22 ते 32 या वचनामध्ये परमेश्वरानं पुन्हा कुणाला दर्शन दिलं, याकोबाला दर्शन दिलं. अब्रामाला ऑलरेडी अब्रामाला परमेश्वरानं अभिवचन दिलेलं आहे की मी तुला कनान देशात नेलेला आहे. त्या अभिवचनाप्रमाणे अब्रामाला कनान देशात घेऊन गेला. त्यानंतर याकोबाला सुद्धा परमेश्वर त्या कनान देशामध्ये म्हणजे सध्याच्या इस्रायल देशामध्ये घेऊन गेला आणि त्याला सुद्धा अभिवचन दिले की हा देश कुणाचा आहे, मी तुला दिलेला आहे. आणि परमेश्वरानं याकोबा बरोबर करार केला. आणि या ठिकाणी दुसऱ्यांदा जेव्हा दर्शन दिलं, याकोब काय करत आहे, येसावापासून पळत आहे, आपल्या भावापासून. कारण भाऊ पाठीमागे लागलेला आहे. 2 वेळा त्याला फसवलेला आहे, मुद्दामून फसवून त्याचा आशीर्वाद घेतलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये येसाव त्याला मारणार आहे, म्हणून याकोब इकडे तिकडे भटकत आहे. आणि एकदा काय झालं की आपल्या बायका पोरांच्या सोबत तो जात आहे, इकडे तिकडे भटकत आहे, तेव्हा तो एक दिवस पाठीमागे राहिला. आणि पाठीमागे राहिल्यानंतर या अध्याय जर तुम्ही वाचला, त्या ठिकाणी काय झालं, एक व्यक्ती त्याला भेटला आणि त्यानं काय केलं, पूर्ण रात्रभर त्यानं त्याच्याशी झटापट केली, त्याच्याशी झुंज केली. आणि त्याला काय म्हटला, तो जोपर्यंत तू मला आशीर्वाद देत नाहीस तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. हालेलुया. बघा, जो फसवणारा व्यक्ती आहे त्याच्या जीवनामध्ये परमेश्वरानं कार्य केलं, त्यानं चांगलं जीवन जगला. परंतु त्यानंतर याकोबाला काय केलं की परमेश्वरानं दर्शन दिलं आणि त्यानं परमेश्वराला सोडलं नाही. हालेलुया. किती म्हणजे एक विचित्र परिस्थिती आहे. परमेश्वर काही पण करू शकतो ना. परमेश्वराला जर जायचं असेल तर एका क्षणामध्ये तो निघून गेला असता. परंतु जर तुम्ही वाचलं, वचन वाचा, ते वाचा, त्यामध्ये उस रात वह उठा और अपने दोनों स्त्रियों और दोनों दासियों और 11 लड़कों को संग लेकर घाट से मेन वाचा त्यामधलं 32 अध्याय. मग याकोबाने विचारले, तुझे नाव काय ते सांग. तो म्हणाला, माझे नाव का पुसतोस. असे म्हणून त्याने त्यास आशीर्वाद दिला.
मग याकोबाने त्या ठिकाणाचे नाव पनिएल, देवाचे मुख असे ठेवले, कारण तो म्हणाला, मी देवाचे मुख प्रत्यक्ष पाहूनही माझा प्राण वाचला. आणि 26 वचन सांगत आहे की मग तो म्हणाला, पहाट होत आहे, मला जाऊ दे. तो म्हणाला, तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ द्यायचा नाही. परमेश्वरावरती याकूब काय होत आहे? प्रबळ होत आहे. आणि इतका तो प्रबळ होत आहे त्याचं कारण हेच होतं की त्याचा जो परमेश्वरावरती असणारा विश्वास, पहिल्यांदा जेव्हा परमेश्वराने त्याला दर्शन दिलं, त्याचा परमेश्वरावरती विश्वास वाढला. आणि विश्वास वाढल्यानंतर जेव्हा दुसऱ्यांदा परमेश्वर त्याला भेटायला आला, तेव्हा त्यानं इतकं त्याला जखडून धरलं आणि त्याच्याकडे इतका हट्ट केला की परमेश्वरा, तू मला आशीर्वादित केल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारची तळमळ किंवा अशा प्रकारचा उत्साह आपल्या जीवनामध्ये आहे का, हे सुद्धा आपण सर्वांनी परीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून दुसरा मुद्दा या गोष्टीमधून आपण शिकणार आहोत आणि ते म्हणजे परमेश्वराला झटून मिळवण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. सर्वांचं लक्ष आहे, परमेश्वराला झटून मिळवायला पाहिजे. आपण आराममध्ये झोपत राहिलो, आपण बसलो की देवा मला आशीर्वादित कर, देव आशीर्वादित करणार नाही. हालेलुया. याकोबानं काय केला? तो झटला, त्यानं सोडलं नाही, परमेश्वराला सोडलं नाही. परमेश्वर म्हणते की अरे मला सोड, मला जाऊ दे, पण तो त्यानं हट्ट केला, जोपर्यंत तू मला आशीर्वादित करत नाहीस तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जर आपण आध्यात्मिक गोष्टीसाठी हट्टी हो आणि आध्यात्मिक गोष्टीमध्ये आपण परमेश्वराला शोधण्याचा प्रयत्न करू, आपण त्याला पकडून धरण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करणार, तेव्हा तो परमेश्वर आपल्याला नक्कीच आशीर्वादित करणार. हालेलुया. म्हणून परमेश्वराला शोधण्याची तळमळता, परमेश्वराला मिळवण्याची तळमळता आज आपल्या जीवनामध्ये आहे का? ज्याप्रमाणे प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये ज्या 7 मंडळी आहेत, त्या मंडळीमध्ये एक अशी मंडळी होती, त्या मंडळीला परमेश्वर सांगत आहे की तुझी पहिली प्रीती काय झालेली आहे? थंड झालेली आहे. कधी कधी आपली सुद्धा अशीच अवस्था आहे. आपण पहिले ख्रिस्ती कसे होतो प्रत्येकाने विचार करा, आणि आता मी ख्रिस्ती कसा आहे. सुरुवातीला आपण खूप आवेशी असतो, आपण इतका आवेशी असतो की मी काही पण करणार परमेश्वरासाठी. मग आपण काय करतो? वेळ चर्चला येतो, आपण सगळ्या काही गोष्टी प्रामाणिक करतो, आपण चर्चमध्ये हजर राहणार, सगळ्या गोष्टीमध्ये आपण काय करणार? पुढाकार घेणार. पण आता हळूहळू जेव्हा आपल्या जीवनामध्ये गांभीर्य राहत नाही, तेव्हा आपण काय करतो? आपली अशी वृत्ती होऊन जाते, चाललंय चालू दे. हालेलुया. आणि जे अशा वृत्तीमध्ये जीवन जगतात, चाललंय चालू द्या, त्यांना परमेश्वर आशीर्वादित करत नाही. हालेलुया. म्हणून दुसरा मुद्दा, याकोबानं झगडून परमेश्वराकडून आशीर्वाद घेतला. त्याप्रमाणे आपल्या प्रत्येकाला झगडायचं आहे, आपल्या प्रत्येकाला परमेश्वराला झटून शोधायचं आहे आणि परमेश्वराला आपण पकडून राहायचं आहे, आणि तेव्हाच परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार. याकोबाप्रमाणे आपल्या प्रत्येकाला सांगायचं आहे की परमेश्वरा, जोपर्यंत तुम्हाला आशीर्वाद देणार नाहीस तोपर्यंत मी तुला सोडणार नाही, तोपर्यंत मी तुला धरणार आहे, तोपर्यंत मी तुला पकडून राहणार आहे. आणि अशी वृत्ती जेव्हा आपल्या जीवनामध्ये येईल, तेव्हा मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर तुमच्या जीवनामधून अद्भुत कार्य करायला सुरुवात करेल. हालेलुया. म्हणून काही वेळेला आपल्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी होत नाहीत, कारण का? त्या परमेश्वराच्या उपस्थितीचा किंवा त्याच्या सानिध्याचा आपल्याला गांभीर्य नसतंय. हालेलुया. आपण म्हणतो चालली चालू द्या, आपल्याला ते गांभीर्य नसतं, प्रार्थनेचं गांभीर्य नसतं, वचनाचं गांभीर्य नसतं, किंवा आध्यात्मिक गोष्टींच्या बद्दल गांभीर्य नसतं, आणि त्यामुळेच परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करत नाही. म्हणून याकोबाप्रमाणे आपल्याला वृत्ती ठेवायची आहे, आपल्याला पकडायचं आहे, आपल्याला धरायचं आहे, परमेश्वराला चिकटून राहायचं आहे आणि सांगायचं आहे की मला आशीर्वाद दे, माझा तो अधिकार आहे. आपल्या सर्वांना तो अधिकार परमेश्वरानं दिलेला आहे आशीर्वादित होण्याचा. आपल्याला त्या परमेश्वराला म्हणायचं आहे की परमेश्वरा, मला आशीर्वादित पाहिजे, परमेश्वरा मला तू आशीर्वादित कर. आणि जेव्हा असा आपण हट्ट परमेश्वराकडे करू, तेव्हा तो देव परमेश्वर तो हट्ट आपला पूर्ण करेल आणि याकोबाप्रमाणे तो आपल्याला काय करेल? आशीर्वादित करेल.
स्तोत्रसंहिता 63 आणि पहिला वचन आपण जेव्हा वाचतो की हे देवा, स्तोत्र करता सांगत आहे की हे देवा तू माझा देव आहेस, मी आस्थेने तुझा शोध करेन, शुष्क व रुष्क व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी ताणलेला झाला आहे, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. स्तोत्रकर्ता या ठिकाणी सांगत आहे की मी तुझा शोध घेत आहे. ज्याप्रमाणे वाळवंटामध्ये लोकांची परिस्थिती असते की ते पाण्यासाठी काय करतात, तळमळत असतात, ते पाण्याचा एकजुटीनं ते पाणी शोधण्याचा ते प्रयत्न करत असतात. तशा प्रकारे इथं सांगत आहे स्तोत्रकर्ता की मी ताणलेला झालाय तुझ्यासाठी, मला तुझी उत्कंठा लागलेली आहे, तुझा मला शोध घ्यायचा आहे. त्याप्रमाणे आज आपण विचार करूया की त्या याकोबाप्रमाणे, या स्तोत्रकर्त्याप्रमाणे मी परमेश्वराचा शोध घेत आहे का, मी उत्कंठित आहे का परमेश्वरासाठी, मी परमेश्वरासाठी तहानलेला आहे का. हालेलुया. आपण किती वेळा जेवतो सर्वजण? 3 वेळा जेवतो. हा, बायबल किती वेळा वाचतो आपण? कोण सांगते जे वाचत आहे प्रामाणिकपणे? हा, वाचते? कोणच नाही वाचत. पाताशिष्ट वाचतात 3, 4, 5, 6. प्रेज द लॉर्ड. नंदा वाचते. म्हणून शोध घेणं हेच आहे. हालेलुया. प्रार्थनेमध्ये वेळ घालवणं. इतर गोष्टीमध्ये आपल्याला भरपूर वेळ असतोय. हा, इकडं जायचं, फिरायचं. हा, कधी कधी आपण कामामध्ये इतकं बिझी होऊन जातोय की आपण म्हणतोय की माझ्याकडे वेळ नाही बाळासाहेब हा प्रार्थना करायला, देवाचं वचन वाचायला. परंतु जेव्हा तुम्ही आध्यात्मिक गोष्टींना महत्व देणार तेव्हा देव तुम्हाला आशीर्वादित करणार. हालेलुया. कारण देवाचं वचन सांगत आहे की जेव्हा तुम्ही देवाजवळ याल तेव्हा काय होईल, तेव्हा देव तुमच्या जवळ येईल. हालेलुया. पहिल्यांदा आपल्याला त्या देवाजवळ जायचं आहे आणि देवाजवळ गेल्यानंतरच तो परमेश्वर एक पाऊल टाकतो आणि आपल्या जवळ येतो. हालेलुया. म्हणून या ठिकाणी स्तोत्रकर्ता सांगत आहे की तू माझा देव आहेस, मी आस्थेने तुझा शोध करेन. आपल्यामध्ये ती आस्था राहिलेली आहे का परमेश्वराचं वचन वाचण्याची, परमेश्वराला प्रार्थना करण्याची? ज्याप्रमाणे स्तोत्रकर्ता सांगत आहे की मी ताणलेला झालेला आहे, ज्याप्रमाणे आपल्याला तहान लागल्यानंतर आपण पाण्याचा शोध घेतो आणि पाणी पिल्यानंतर आपण एकदम तृप्त होतो, त्याप्रमाणे आपली आध्यात्मिक गोष्टीबद्दल स्थिती पाहिजे. मी चर्च मध्ये कधी जाणार आणि मी तिथं आराधना कधी करणार ही उत्कंठ आपल्या मनामध्ये लागायला पाहिजे. मी घरी असताना सकाळी उठल्यानंतर मी कधी एकदा त्या देवाचं वचन वाचणार आणि देव कधी एकदा माझ्या अंतःकरणाशी बोलणार. मी कधी माझ्या जीवनामधल्या ज्या काय अडचणी असतील किंवा माझ्या जीवनामध्ये जे काय चाललेलं आहे, मी कधी एकदा त्या देवाजवळ जाणार, बसणार आणि त्याला सांगणार. ही उत्कंठा आपल्या जीवनामध्ये दररोज पाहिजे प्रियानो. हालेलुया. म्हणून स्तोत्रकर्ता 42 अध्याय आणि पहिलं वचन, ते खूप वचन मला आवडतं. त्यामध्ये सांगत आहे की हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा माझा जीव परमेश्वरासाठी लुलपत आहे. जेव्हा हरणाला तहान लागते आणि ते जंगलामध्ये इकडे तिकडे भटकत असतं, इकडे तिकडे उड्या मारत फिरत असतं आणि त्याचा एकच उद्देश असतो की मला पाणी शोधायचं आहे आणि मला पाणी प्यायचं आहे, मला तृप्त व्हायचं आहे. त्याप्रमाणे इतर स्तोत्रकर्ता सांगत आहे की त्या हरणाप्रमाणे माझा तुझ्यासाठी जीव काय करत आहे, तळमळत आहे, तडफडत आहे आणि माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी ताणलेला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचं दर्शन घेईन. हालेलुया. स्तोत्रकर्ता याकोब यांच्यासारखा आपल्या अंतःकरणामध्ये आपला परमेश्वराला मिळवण्याचा शोध किंवा परमेश्वराबद्दलची उत्कंठा, परमेश्वराबद्दलची आस अजून सुद्धा आपल्या मनामध्ये आहे का याचं परीक्षण आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. आणि 28 वचनाचा 32-28 उत्पत्ती 32-28. यावर तो त्यास म्हणाला, यापुढे तुला याकोब म्हणणार नाही तर इस्रायल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्याशी नेटाने झगडून जय पावला. आणि या ठिकाणी परमेश्वरानं जी जमिनी दिली होती त्या जमिनीला एक नाव दिलं आणि ते नाव काय आहे, इस्रायल. हालेलुया. याकोबाला ते नाव दिलं. याकोबाचा अर्थ काय होता? याकोबाचा अर्थ फसवणार आहे. तो फसवून त्यानं काय केलं, भावाचे आशीर्वाद मिळवलेत, परंतु परमेश्वर त्याच्या बरोबर होता आणि परमेश्वरानं त्याचं परिवर्तन केलं, त्याच्या सोबत राहिला आणि त्याला
परमेश्वरानं काय नाव दिलं की तर यापुढं तुला याकोब म्हणणार नाही, तुला फसवणारा म्हणणार नाहीत, यापुढं तुला धोकेबाज म्हणणार नाहीत, तर तुला काय म्हणतील? इस्रायल म्हणतील. हालेलुया. इस्रायल म्हणजे देवाचा देश. हालेलुया. इस्रायल म्हणजे देवानं निवडलेल्या लोकांचा देश. हालेलुया. म्हणून या ठिकाणी परमेश्वरानं त्या जागेचं नामकरण केलं आणि त्याला नाव दिलं इस्रायल. हालेलुया. परमेश्वर वाचलेलं वचन आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करो. थोडंसं लेंदी होईल, त्यामुळे मी काही आजचे पॉइंट्स मी पुढच्या रविवारी मी सांगतो आणि प्रत्येकानं या रविवारी थोडंसं येण्याचा प्रयत्न करा. खूप चांगला विषय आहे आणि माझा विश्वास आहे की परमेश्वर नक्कीच तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया. म्हणून आज आपण 2 गोष्टी पाहिलेल्या आहेत. कशा प्रकारे परमेश्वरानं जमीन इस्रायलला दिली, त्याच्या नावावरती केली आणि त्यानंतर त्या जमिनीला कशा प्रकारे नाव दिलं, याकोबाला नाव दिलं आणि ते नाव परमेश्वरानं इस्रायल, त्या नावाद्वारेच परमेश्वरानं इस्रायलची निर्मिती केली. आणि आजच्या वचनाद्वारे परमेश्वरानं 2 गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत की आपल्याला आज्ञापालन करायचं. जो आज्ञापालन करणार त्याला अब्रामाला दिलेले आशीर्वाद मिळणार. आणि त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट कोणती आपण पाहिली? परमेश्वराचा झटून शोध करणारे लोक आपल्याला बनायचं आहे. हालेलुया. आपण सर्वजण उठून उभा राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. सर्वांनी डोळे बंद करा आणि या वेळेमध्ये परमेश्वराला प्रार्थना करा की परमेश्वरा, मी तुझं काटेकोरपणे आज्ञापालन करण्यासाठी तू मला सहाय्य कर. परमेश्वराला सर्वजण प्रार्थना करा की परमेश्वरा, माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्याबद्दलची तळमळ निर्माण होते. मी आध्यात्मिक गोष्टीकडे गांभीर्यानं पाहावं यासाठी प्रभू तू मला सहाय्याने मदत कर. प्रत्येकानं स्वतःसाठी प्रार्थना करा की परमेश्वरा, अब्रामाचे आशीर्वाद माझ्या जीवनामध्ये येऊ देत, अब्रामासारखं आज्ञापालन माझ्या जीवनामध्ये येऊ देत आणि प्रभुदेवा, याकोबासारखा तुझ्याशी झगडून मी आशीर्वाद घेण्यासाठी परमेश्वरा तू मला सहाय्याने मदत कर. धन्यवाद. हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा, तू स्तुती करतो, प्रशंसा करतो. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रभुदेवा, इथं उभासलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वरा तो अब्रामानं दिलेले आशीर्वाद तू दिलेला आहेस, ते आज आम्ही नासरी येशूच्या नावामध्ये इथं वाचलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्ही घोषित करत आहे. परमेश्वरा, अब्रामाचे आशीर्वाद इथं उभासलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्ही प्रभुदेवा नासरी येशूच्या नावामध्ये डिक्लेअर करत आहे. परमेश्वरा, धन्यवाद देतो परमेश्वरा. तू आम्हाला प्रभुदेवा तू आशीर्वादित केलेला आहेस. प्रभुदेवा, तू आम्हाला सर्वांच्या सोबत आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा, या शेवटच्या दिवसामध्ये आम्ही जीवन जगत असताना परमेश्वरा, याकोबाप्रमाणे परमेश्वरा आम्ही तुझ्याशी झगडून प्रभुदेवा राहावं. परमेश्वरा, आम्ही तुला शोधणारे लोक व्हावं. परमेश्वरा, आमच्यामध्ये परमेश्वरा जे आध्यात्मिक बद्दलची परमेश्वरा उत्कंठा तशीच प्रभुदेवा वाढत राहावी यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये कार्य कर. प्रार्थना करण्यासाठी परमेश्वरा, प्रभुदेवा वचन वाचण्यासाठी प्रभुदेवा तुझ्या सानिध्यामध्ये अधिकाधिक वेळ घालवण्यासाठी परमेश्वरा तुझी कृपा कर. परमेश्वरा, याकोबासारखा अंतःकरण दे. स्वतःकर्ताप्रमाणे परमेश्वरा तो आम्हा प्रत्येकाचं मन उत्कंठित कर. परमेश्वरा, आम्ही नेहमी आध्यात्मिक गोष्टीसाठी तहानलेलं असण्यासाठी प्रभुदेवा तुझी कृपाने दया कर. परमेश्वरा, आध्यात्मिक गोष्टीकडे परमेश्वरा आम्ही गांभीर्यानं पाहू. परमेश्वरा, त्याकडे दुर्लक्ष करू नये यासाठी इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो परमेश्वरा. आज आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श केला. आज आम्हा प्रत्येकाला या वचनाद्वारे तू आमची भेट घेतली. आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित केला, बोध केला, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या मनात देत आहे. प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर. प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि या वचनाप्रमाणे प्रत्येकानं तुझं आज्ञापालन करावं, प्रत्येकानं तुझा झटून शोध करावा यासाठी ती वृत्ती आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणात दे. धन्यवाद देतो. आज वचन आशीर्वादित केलं त्याबद्दल आभार मानतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया की आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आमच्या ऋणास सोडून सोडले आहे तसं आमच्या ऋणे आम्हास सोड आणि आम्हास स्पर्शता नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत
आता आणि सदा सर्व काळाचो आमेन. आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू.